स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळेजण? तर आज सकाळची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. देवपूजा वगैरे करून झालेली आहे माझी. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. आज उद्यापन वगैरे करायचं आहे, त्यामुळे आज थोडी धावपळ राहणारच आहे, कारण आज मुलीचं स्कूल पण आहे, तर तिला स्कूलला वगैरे सोडायचं असतंय. आणि वरून आज पूजेचं उद्यापन म्हणल्यावर हळदी कुंकू समारंभ वगैरे असणारच आहे. स्पेशल रेसिपी पण बनवणार आहे, ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर आता आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर आज मी एवढी 1 किलो जवळपास गाजर आहे, ते मी घेतलेले आहेत हलवा बनवण्यासाठी. आणि अशी वेलची पण घेतली, तिला आतून सोडून कुटून बारीक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ते तूप घेतलेलं आहे हलव्यामध्ये घालण्यासाठी. आणि ही जवळपास अर्धा किलो अशी साखर आहे, तर ही पण आपण घालणार आहोत. तर आज मी एका वेगळ्या पद्धतीनं हलवा बनवणार आहे. तर इथं मी गाजर अजिबात खिसून घेणार नाही. बघू शकता गाजराचा साईज पण खूप बारीक आहे. अजिबात न खिसता, न काही कुठलीही झंझट वापरता आपण आज गाजराचा हलवा बनवणार आहोत. तर बघूया कशा पद्धतीने बनवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही ट्रिक पण सांगणार आहे, की जेणेकरून तुम्हाला जे हलवा बनवताना काही त्रास नाही पडणार आहे आणि खूप छान पद्धतीने हलवा तयार होऊन जातो. तर चला मग आपण हलवा बनवून सुरुवात करूया. तर आपण आज न खिसता गाजराचा हलवा बनवणार आहे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे गाजर आहे त्याची स्किन काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर इथं आधी पहिल्यांदा मी स्किन काढून घेते घरी. बघा मी सगळे गाजराची स्किन वरची काढून घेतलेली आहे आणि धुवून पण घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने अशी 2 वेळा धुवून घेतली आहे. आता हे आपण गाजर कट करून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला दाखवते मी. बघा इथलं आधी वरचं काढून घ्यायचं वरचं आणि या साईडचं एक. तर अशा पद्धतीने आणि नंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. हे बघा असे सगळे गाजर कट करून घ्यायचे आपल्याला. तर इथे बघा अशा पद्धतीने मी गाजर सगळे चिरून घेतलेले आहेत मस्त असे. आता ह्याला आपण टोपामध्ये शिजवणार आहोत. तर इथे मी थोडंसं तूप घालून घेत आहे टोपामध्ये आणि थोडंसं तूप आपल्याला हे लास्टला घालायचे जेव्हा आपला हलवा तयार होतो. सगळे गाजर टाकून घेते याच्यामध्ये. छान असं परतून घेत आहे. आणि साखर आपल्याला गाजर शिजत आल्यानंतर लास्टला आपल्याला घालायचं आहे. ते 1 लिटर दूध आहे, तर हे आपल्याला सफिशियंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अजून एक टिप, की आपल्याला एक्स्ट्रा खवा घालायची अजिबात गरज पडत नाही, पण हलवा खरंच खूप सुंदर बनतो. तर आता आपण हे सगळं शिजायला ठेवून देऊया झाकण ठेवून. तोपर्यंत आपण इथं हे वेलची आहे ते सोलून बारीक करून घेऊया. इथं बघा आता आपले गाजर शिजलेले आहेत, मऊ झालेले आहेत. तर आता इथं आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं ते तुम्हाला आता सांगते मी. तर आहे ना इथं आपण आज गाजर खिसलेले नाही, तर यासाठी आपल्याला काय करायचं, आता गाजर शिजलेत तर आपल्याला हे स्मॅशर घ्यायचं असं अशा पद्धतीचं आणि ह्याने स्मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे खिसायचा काही प्रॉब्लेम नाही. पटपट असे स्मॅश करून घ्यायचे आणि छान पद्धतीने स्मॅश होतात. त्याच्यामुळे ते रवाळ पण लागतं, गीर होत नाही एकदम असं जसं मऊ होतं ना शिजवल्या कुकर तसं होत नाही तुपात शिजवल्यामुळं. तर इथं मी अशा पद्धतीने स्मॅश करून घेते. स्मॅश करून झालेलं आहे. आता आपण इथं साखर टाकून घेऊया. इथं अर्धा किलो साखर घेतली आपण, अंदाजाने साखर टाकायची आहे. जास्त गोड पण नाही झाला पाहिजे. तर इथं बघू शकताय तुम्ही तिला हलवा तयार होत आलेला आहे. मी बदाम कट करून घेतलेत आणि वेलची पावडर कुटून घेतलेली आहे, तर मी इथं घालून घेते. तूप आपण सगळं तयार झाल्यावरती लास्टला घालणार आहोत वरून. कलर बघू शकताय खूप छान आलेला आहे आणि खूप असं दाणेदार पण झालेला आहे, परंतु थोडासा मऊ आहे, तो अजून आपल्याला ड्राय पाहिजे. बघा असं इझिली स्लिप होऊन जाते, तर असं न होता थोडासा चिटकून राहायला पाहिजे. तर इथं ना आपला हलवा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय एकदम छान ड्राय झालेला आहे बघा. तर आता अजून एक टिप, की आपण आपला हलवा तयार झालाय असं कसं ओळखायचं. तर ना जेव्हा आपण पुरणपोळीचं सारण करतो किंवा पुरण बनवतो तेव्हा आपण ट्रिक वापरतो. पुरण परतताना चम्मच असा उभा करतो त्याच्यामध्ये, तर तसा जर ह्याच्यामध्ये पण राहिला तर हलवा तयार झालेला आहे. आता आपण या प्रोसेसमध्ये इथं तूप घालून घेऊया. हे तूप जे ठेवलं होतं
तर हे सगळं तूप ह्याच्यामध्ये घालून घेत आहे, जेणेकरून तुपाचा पण सुगंध टिकून राहतो. पण सगळेजण या हलवा टेस्ट करायला. अगदी खूप छान झालेला आहे. सगळ्यांनी पण आपला हलवा खाऊन घ्या. हे बघा खूप सुंदर झालेला आहे. अजिबात कुठेही आपल्याला खिसायला लागलेलं नाही, बघू शकताय तुम्ही. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. घरातील सगळी कामे उरकून मी देवपूजा वगैरे करून घेतली होती, पूजा मांडणी केली होती. नंतर इथं पोथी वाचन करून नमस्कार करून घेतला होता, कारण आज आम्हाला हळदी कुंकवासाठी पण बाहेर जायचं होतं. तिथंच आम्ही गेलो होतो. तर तिथलं हळदी कुंकू उरकलं आणि नंतर आम्ही सगळेजणी आमच्या घरी आलो होतो, कारण आमच्या घरी पण हळदी कुंकू होतं. उद्यापनासाठी 5 कुमारिका किंवा 5 सुवासिनी पण लागतात. तर इथं मी 5 कुमारिकांना हळदी कुंकू लावून पोथीची एक प्रत आणि एक केळ दिलं होतं आणि त्यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं. तर त्यांना ते छोटं गिफ्ट बघून खुश झाल्या होत्या. तर इथं चिकूचं पण मध्ये मध्ये लुडबुड चालू होतं, तर तिला चॉकलेट खायचं चाललेलं होतं. तर मी तर काही सवासनींना पण हळदी कुंकू वगैरे लावून दिलं होतं. तर इथं बघा माझ्या मुलींना ह्या वस्तू मिळालेल्या होत्या, खूप क्यूट होत्या. त्याच्यानंतर मी जेवण बनवलेलं होतं, त्याचा नैवेद्य दाखवून घेतला होता महालक्ष्मींना. तर आज मी मटर पनीर बनवलं होतं आणि दुपारीच गाजराचा हलवा पण बनवलेला होता, तुम्ही पाहिला असेल. तर इथं सगळं नैवेद्य वगैरे दाखवला आणि आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.